तर भावांनो, परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आता ब्लॉग कंटिन्यू नाही कारण की आता बांधकाम चालू आहे. आता इथं तुम्ही बघितलेलं आधी सगळं घर होतं. असं तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो बघा एकदा. बघितलं असलेला की इथं सगळं पूर्णपणे पाडलेलं आहे. आणि आता हे पडल्यानंतर आपण इथं आता नवीन घर बांधणार आहे. तर तुम्ही बघून एकदा पहिला सगळं दाखवतो तुम्हाला कसं कसं आहे. आता हे काय करले सांगतो तुम्हाला. इकडल्या साईडला जी दगड होती सगळी म्हणजे इथली भिंतीमधली 6 फुटाच्या भिंती होत्या त्या इकडे सगळं काढून इकडल्या साईड टाकले आणि आता यावर खेळायला आहे बघा. मग आता ह्यानंतर आपण इथं सगळं आता तुम्हाला सांगतो. ही आहे की मम्मी थांबल्या इथनं पाठी मग नाहीतर ह्यापेक्षा जरासं पाठी म्हणून तिकडे घर बांधणार आहे. इकडल्या साईडला पुढे मोकळी जागा सोडणार आहे. इकडल्या साईडला पूर्णपणे गार्डन होणार आहे. इकडे गाड्या बिड्या लावायला म्हणजे अशा पण जरा करणार आहे. आता हे ऐकणं झाला या वरच्या साईडला अजून चढलाय बघा. JCB वाल्याने मला वाटतं आज एका दिवसात पूर्ण सगळं काढून घेतलाय. JCBच्या आवाजामुळे जास्त ऐकू येत नसतं, समजून या काय अडचणी चालायचं थोडं. आता एवढं करणार. त्यानंतर मग आता इथं तुम्हाला जसं कन्स्ट्रक्शन चालू होतं तसं कंटिन्यू ब्लॉग येतील. माझ्या आयफोनच्या स्टोरेजमुळे फक्त मी ब्लॉग टाकत होतो आणि आता चेहरा काळा दिसत होता की सकाळपासून आंघोळ केली. जिमला जाऊन आले ते डायरेक्ट इकडे चालू आहे आणि इकडे आले म्हणजे इथं चालू आहे. इथं थांबले ते सकाळी 9ला की अजून इथंच आहे मी. म्हणजे एकदा जेवायला तेवढं दुपारी गेलो त्यानंतर इथंच आहे कारण की कंटिन्यू थांबायला पाहिजे. आता काय काय होते काय काय नाही ते सगळं दाखवायला. जर लई फास्ट बोलत असं तर समजून या कारण की जरा फास्टच बोलायला पाहिजे. आईचं फास्ट पाहिजे असे चालत नाही. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? कारण की जो हळू राहिला ते पाठी पडला. जरा लई मोठं बोललो वाटतं. आता करूया एवढं कंटिन्यू करून घेतो. आता आणि मला वाटतं अजून अर्धा तास लागेल सगळं पाडायला. अर्ध्या तासानंतर सगळं पडून होते. त्यानंतर मग आपण तुम्हाला दाखवतो काय करणार. त्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू चालू करूया. आता हे निम्मं झालं बघा. म्हणजे एवढं फक्त राहिले. आता काय झाले यांचं टायमिंग झाले त्यामुळे थांबवल्यात. आता हे उद्या करणार कंटिन्यू. आता हे तुम्हाला दाखवतो. इथं सगळी भिंत होती हे सगळं पाडल्यात. आणि JCB काय तुम्हाला दिसायला आहे. तर आता ही जी भिंत आहे ही पाडणार. यात चुकून आता हांडा सापडला तर नशीबच आपलं. तसं काय सापडणार नाही सोडा. त्याला लई नशीब भारी घेऊन यायला लागते. त्यामुळं ते सापडायचं लई अवघड आहे. आता पॉवर बँक घेऊनच फिरलं कारण चार्जिंग सप्लाय सगळं आणि त्यामुळेच. इकडलं दाखवते सगळं पूर्ण क्लीन झाले बा. आहे का दिसते का तुम्हाला. हे पूर्ण आता फक्त तेवढं पाडलं. आता ही भिंत आहे अशी ठेवणार आहे कारण की ज्यावेळी बांधकाम चालू होईल त्यावेळी ही भिंत काय करणार म्हणजे तसंच ठेवणार. म्हणजे इकडल्या साईडला कोण यायला जायला नको म्हणून मग त्यासाठी ती भिंत फक्त ठेवलेली आहे. आता ती भिंत काढणार आहे केव्हा ज्यावेळी फुटिंग बिटिंग ते पाडते किंवा कॉलमलासाठी हे करते. नंतर आपण भर टाकते की नाही तर ती भिंत हाय अशी काढायचं आणि परत हाय असं भरीमध्ये म्हणजे भर ज्यावेळी टाकते आपण त्यामध्ये कारण की 4 फुटूनच करणार आहे. हे तुम्हाला दिसत असं नॉर्मल. इकडल्या साईडला जी गल्लीतली जागा आहे म्हणजे जागा काय बडबडाली मी. इकडल्या साईडला जी गल्लीतली की नाही रोड आहे रोड तो बरोबर कधी असं टेकला आहे. म्हणजे ते कसं काम करत वरती येऊन ते टेकले. त्यामुळे त्याच्यापासून पुढं वरती 4 फूट घेणार आहे. त्यामुळे आम्ही थांबले. त्यामुळेसाठी ती भिंत ठेवल्या आणि नंतर जे फुटिंग चालू होईल किंवा कॉलम काढायला चालू होईल भर टाकायला चालू होईल ते मग ती काढणार आहे. त्यामुळं आता आपल्याला जाऊन आवडतो कारण की मी सकाळपासून अजून आंघोळ केलं नाही. मला जातो आंघोळ करतो फ्रेश होतो नंतर कंटिन्यू मग संध्याकाळी नंतर उद्या सकाळी डायरेक्ट ब्लॉग चालू करतो. वारं तर खतरनाक येतेच कारण की पुढल्या साईडला पूर्णपणे जागा आहे. काय रे अरे दिलो की रे मगाशी 30 रुपये दिलो की. आता मगाशी काय झालं म्हणजे होळी आहे काय आणि होळीसाठी ही मुलं आल्यात बघा. मगाशी एक 30 मग कोण आलतं तिने आता येणार नाही आणि आता पैसे द्यायला पाहिजे. शेणकुठं तुम्हाला उद्या देऊ मी. इथं काय नाहीत रे. चल मग अरे आता कुठं काय आता आवडले बाबा मी आणि नंतर कुठं काय हे करतोस. उद्या जाऊया की निवांत. उद्या या की हां उद्या या. तुम्हाला किती पाहिजे सांगा. तुम्हाला 10 उद्या देतो तुम्हाला. मग अशी एक जण आधी 30 रुपये घेऊन गेल्यात. आता ह्यांनाच नाही शेणकुटाने द्यायचे आहेत कारण की होळीसाठी इथलं आपली परंपरा असते ती परंपरा आपल्याला करायला पाहिजे हिंदू धर्माच्यानुसार. त्यामुळं चला आता ब्लॉग पहिला बंद करतो कारण की आता काय दाखवण्यासारखं नाही कारण की उद्या डायरेक्ट कंटिन्यू चालू करतो ब्लॉग. 1 day later. तर आता विषय असा झाला आहे की डायरेक्ट आता आंघोळ गेलो आवरलो आणि आता मी आणि आब्या पण आता लगेच साईडवरून जाऊन आला आहे. आपल्या घरात इंजिनियर आबीचा आहे सोडा. आम्हाला काय माहिती आहे सांगायला लागत नाही काय नाही. आता इथनं डायरेक्ट आम्ही चालू रिलायन्स जाणार आहे. पेनड्राईव्ह मला घेऊन येणार कारण की पेनड्राईव्हचा विषय असा झाला आहे मोबाईलचं स्टोरेज आहे 128 GB. त्यामुळे प्रॉब्लेम लई व्हायली कारण की स्टोरेजमुळे मी लई काय व्हिडिओ करून झाले लॉंग व्हिडिओ करून झाले. आता काय करणार घेणार मोठं ब्लॉग करणार डायरेक्ट हाय असं पेनड्राईव्हला काय म्हणतात अपलोड करणार. म्हणजे त्यामुळे काय होते आपल्याला पेनड्राईव्हला अपलोड केल्यामुळं लगेच की नाही लगे आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट करता येतात. व्हिडिओ जास्तीत जास्त क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? त्यामुळं तसं करणार मोबाईल स्टोरेज सारखं बंद भरते त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला एवढाच विषय आहे. आता जाऊया डायरेक्ट रिलायन्समध्ये बघूया किती GB घ्यायचं काय घ्यायचा. जरा मोठंच घेणार आहे म्हणजे एकदाच घेतलं की आपल्याला कायमस्वरूपी वापरलं होते. 128 GB एक आहे माझ्याकडं तर त्यामध्ये मला जुनं फुटेज आहे त्यामुळे ते ठेवलं आहे. आता नवीन घेऊया त्यामध्ये ते भरायला लागणार. आता हार्ड डिस्क घेऊया म्हणाले 10,000ची. तर आता जरा थोडं बजेट नाही म्हणजे एक प्रमोशन मारताना मग नंतर घेतो.
तर विषय असा झाला आहे, मी सहीकडे इचलकरंजीत हुडकलो, मला कुठंच काय मिळालं नाही खरं. पण आता चालायचं, काय करायचं, उद्याच हुडकतो निवांत. कारण की आता काय लई म्हणजे कमीत कमी 5-6 दुकानं फिरलो, मला जेवढं पाहिजे तेवढं. म्हणजे दाखवायची त्यांनी SSDची किंमत होती कमीत कमी 15,000-16,000, तेवढं काय माझं बजेट नव्हतं, त्यामुळे मी काय घेतलो नाही. मला पेनड्राईव्ह पाहिजे होतं 1,000-1,500 पर्यंत, म्हणजे 128 किंवा 256. 128 होतं खरं, पण मला पसंत पडून जातं त्यामुळे घेतलो नाही. तो बघा उद्या 256 किंवा 512 जर मिळालं तर मिळालं. आणि ही जी दोघं आहेत की नाही इथं बसल्यात, ही शेवटला भ्यायचं कमी केल्यात. बघा की आता एवढ्या समोरनं गेली तरी पण उठण झाल्यात, आत्ता उठलीत. शेवटऱ्याला भ्यायलाच का म्हटल्यावर तर चालायचं, काय अडचण नाही. शेवटऱ्याला भेट नाहीत, कारण की शेवटऱ्याचा शेवट होणार आहे दिवशी. असं होणार नाही, मी मस्त मोठं बोलीन. काय बंडदा बसला बघा आमचा फौजी, भरपूरदा दाखवले तुम्हाला. बंडदा तुझ्या इथं माझा व्हिडिओ बघतात ना? एकदम नाद खोळा मला शेवटचे व्हिडिओ नाद खोळा असते. बास की आर्मीमध्ये आपली चर्चा आणि काय पाहिजे, कारण की आर्मीमध्ये इंस्टाग्राम त्याने काय चालत नाही आणि चालते फक्त काय युट्यूब नो. त्यामुळे अमोलला पण आलाय बा, अमोलला दूध घालायला चालला आता. परवा आम्ही झेंडा बदललो दोघं जण, तुम्हाला माहितच आहे ब्लॉगमध्ये. बघितलं नसतं तर जाऊन बघा जावा शिखरावरला झेंडा बदललेला ब्लॉग. चला आता डायरेक्ट मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. 1, 2, 3. तर आता शेतात आलोय बघा मी, आणि शेतात आल्यानंतर आता हे जे कडबा पेंडे आहेत ठेवलेलं, दरवर्षी मी म्हणतोय चुकतोय मला काय होत नाही ह्यावेळी करायचं, म्हणजे करायचं नाही काय पण होते खरं. काय तर असं कारण होते याच्यामुळे मला परत येऊन हे नेऊन परत मळ्यात टाकायला लागते. हे आपलं काम फिक्स आहे दरवर्षीचं. त्यामुळे कुठं जरी फॉरेनला जरी गेलो तरी मला परत येऊन इथं मला हे कडबा पेंडी उचलून तिथं टाकायला लागणार होता. किती पण प्रोफेशनल झालं नाही तर काय पण होईना, त्यामुळे हे आपल्याला काम करावं लागणार आहे. आता टोटल 100 पेंडे आहेत, थोड्या नेल्यात, ते बाकीचे नेले इथून ठेवणार. टेम्पो येणार आहे, टेम्पोमध्ये भरणार सगळ्यांनी, मग घेऊन जाणार. A few moments later. तर आता आपण डायरेक्ट आले ते म्हणजे आब्याच्या साईडवर. आब्याने प्लॉटिंग घेतलं आहे बघा सगळं, टोटल 4 एकरचं प्लॉटिंग आहे. आब्याकडे काम आले, मग आम्ही आता जरा प्लॉटवर त्याचं बघायला आलं तर कसं काय काम चालू आहे काय नाही. कारण हे पहिला सगळं व्यवस्थित दुरुस्त करून घ्याल्यात, म्हणजे सगळं घाण एक कचरा ते पहिला काढून घेणार, त्यानंतर मग रोड त्याने करणार आहेत. मग आता हे सगळं बघणार आम्ही, आणि लगे आमची बोरची गाडी पण येणार आहे. म्हणजे पाणी पाहिजे, म्हणजे घराला नवीन पाणी तर पाहिजेच, त्यामुळे बोर तर मारायलाही पाहिजे 100%. त्यामुळे जायचं आता डायरेक्ट तिथनं घराकडं. पहिला प्लॉटिंगचं आब्याचं बघून घेऊया कसं काय तुला. आभी कसं वाटतं तुला? आता कामं याल्यात आपल्याकडे भरपूर, बोल की काय तर केल्याशिवाय होते काय? पण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कळत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा हे डायलॉग आपला. जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कळत नाही, त्यामुळे धाडस करायला सुट्टी द्यायची नाही. आता बाई इथलं एवढं सगळं झालंय, तिकडल्या साईडला तिकडे 2 माणसं आहेत, तिकडे 2-3 माणसं आहेत, तिकडे काम करायल्यात. आता हे झाड काढणार आहे बस, त्यामुळे इथं काम चालू आहे. तर आम्ही काय म्हणते बघूया इथं काय कसं काय. रस्ता धरा ते दोन्ही मधलं, आणि त्या कडेचं पण तेवढं होतं तेवढं हे झाड काढणार आहे बघा आता सगळं. JCB लावून त्याला लेवल करून घेऊन मग करून खडी टाकायला चालू करा. चला तर भावांनो, आता आपल्या दादाने बोरची मशीन आल्या आता आणि चालू झाली बघा. आता हे बोर मारले, त्याचा पाणी कवा लागते मी तुम्हाला सांगतो. आणि कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर RMC प्लांट ओनर अजिंक्य पाटील पण आले तिथं आपल्या इथं. आवाज आला का नाही माहिती म्हणून मोठ्यानं बोलावले एकदम. आणि इकडे कोल्हे कन्स्ट्रक्शनचे मालक अभिषेक कोल्हे, तुम्ही मगाशी ब्लॉगमध्ये बघितला असाल, मगापासून एकत्रच आहे मी. आता हे मारल्यात बघा, तुम्हाला दाखवतो जरा पुढे जाऊन. चला हे अशा पद्धतीनं चालू आहे बघा सगळं. 20 हाडामध्ये आता जरा केसिंग टाकणार, केसिंग टाकल्यानंतर मग जोरात करणार आहेत. बघा पाणी कवा लागतंय, नशिबात असेल तर पाणी लगे पण लागेल, नाही तर वेळा पण लागेल, त्यामुळे काय विषय नाही. हे नशिबात येत होणार आहे. 15 फुटावर आपल्याला पाणी लागलं, म्हणजे 15 फुटाला लगेच पाणी लागले. आवाज यायला नाही माहीत नाही, पण 15 फुटाला आपल्याला बरोबर पाणी लागले. पण दाखवतो तुला 2 मिनिटाकडे साईडला आवाज येते म्हणून मी इकडे आलो, तर लगेच तुला त्याला पाणी दाखवतो. हे खानदानी कलर रे मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.